सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। रावरी तालुक्यातील वांबोरी येथील सार्वजनिक श्री विठ्ठल मंदिराच्या मालकी व्यवस्थापन आणि जमिनीच्या नोंदणीवरून सुरू झालेला वाद अनेक वर्षांपासून न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे। या वादाची लवकरात लवकर उकल व्हावी, मंदिर सर्व भाविकांसाठी खुले राहावे आणि प्रशासनाने तात्पुरता प्रशासक नेमावा अशी मागणी ग्रामस्थ आणि विठ्ठल भक्तांकडून होत आहे। शासकीय योजना व जमीन विकास व्यवसायात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर इंजिनियर सह त्याच्या नातेवाईकांची 2,60,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी नेते प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहाटा यांना पुणे पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलाय। या प्रकरणी अजय श्यामकांत चौधरी आणि प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहाटा यांच्या विरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शहरातील मोगलपुरा परिसरातील एका कॉस्मेटिक दुकानावर औषध प्रशासन विभाग आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाकिस्तानात उत्पादित करण्यात आलेल्या प्रतिबंधित सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केलाय। या प्रकरणी संबंधित दुकानाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या क्रीमचे नमुने रासायनिक परीक्षणासाठी पाठवण्यात आलेत। नेवासा तालुक्यातील चांदा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून 4,16,935 रुपयांचा बनावट दारू साठा जप्त करून एकूण 1,72,310 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। बनावट दारू तयार करून ती विदेशी मूळ कंपनीची असल्याचं भासून या दारूची हॉटेलला विक्री केली जात होती। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, विजय पवार, अरुण गांगुर्डे, अशोक लिपणे, भगवान सानप व भगवान धुळे यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली। माझ्या वडिलांचे वय झालं होतं, त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर माझे लग्न व्हावे असं त्यांना वाटत असल्याने माझं लग्न जमल्यानंतर केवळ 8 दिवसात लग्न सोहळा आटोपला। संगमनेरातील दाड येथील एका मंदिरात माझं लग्न झालं। माझ्या लग्नाला केवळ 20 रुपये खर्च झाला अशी आठवण प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती इंदुरकर महाराज यांनी सांगितली। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी महाराजांचं गाव स्वतः BSc BEd झालेले, काही वर्ष विना अनुदानी शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर घरातले आध्यात्मिक वातावरण पाहून ते कीर्तन सेवेकडे वळाले। गेले 3 शतके त्यांनी कीर्तन सेवेतून समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रबोधन केलं। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। चोनई पोलिसांनी शनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांची अचानकपणे कागदपत्री तपासणी केली। यात काही वाहने अडवली, काही वाहनांना दंड झाला, हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय। या कारवाई दरम्यान येथून अनेक अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहने पोलिसांसमोर जात असतानाही त्याकडे मात्र पोलिसांनी डोळेझाक केली। चोनई परिसरात महाविद्यालयाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। नगर व नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्यामुळे धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा, भीमा, घोड, कुकडी आदी नद्या दुथडी वाहत आहेत। गोदावरी, प्रवरा या वाहत्या नद्यांमुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन हे धरण 91% भरलाय। जुलै महिन्यात नगर व नाशिक या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला,
त्यामुळे भंडारदरा, निळवंडे, आढळा आदी तीनही धरणे ओव्हरफ्लो झाल्यात। नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तेथील धरणं देखील जवळपास भरली आहेत। त्यामुळे या धरणातील विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलाय। ही नदी वाहती होऊन जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली आहे। नेवासा बाजार समितीच्या आवारात सुरू झालेल्या खुला कांदा मार्केटमध्ये आतापर्यंत 3 महिन्यात 6,750 क्विंटल कांद्याची आवक झाली असून सुमारे 7,50,65,302 रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे। नेवासा आवारामध्ये 6 मे पासून माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नियोजनाखाली खुला कांदा मार्केट सुरू करण्यात आलाय। मार्केट सुरू झाल्यावर अगोदर दर मंगळवारी व गुरुवारी खुला कांदा मार्केट सुरू करण्यात आलाय। घराची भिंत पडल्याने 8 महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झालाय। तसेच तिची आई सोनाली अशोक झडे या गंभीर जखमी झाल्यात। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रविवारी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास झडे कुटुंब झोपलेलं असताना घराच्या पश्चिम बाजूची जुनी दगडी भिंत अचानक कोसळली। भिंतीसह मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा अंथरुणावर झोपलेल्या माय लेकींच्या अंगावर पडला। या दुर्घटनेत चिमुकली सृष्टी गंभीर जखमी झाली तर आई सोनाली झडे यांच्या हाताला फ्रॅक्चर होऊन शरीरावर अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत ढिगाऱ्याखालून माय लेकींना बाहेर काढलं। त्यांना तातडीने राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। कोपरगाव राज्य सरकारने अनुसूचित जाती वर्गातील कोणतेही वर्गीकरण करू नये। केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध वर्गीकरणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करावी। या व इतर मागण्यांसाठी कोपरगावात सकल आंबेडकरी समाज शहर व तालुक्याच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सकल आंबेडकरी समाज कोपरगाव शहर व तालुका RPI व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी कोपरगावात मोर्चा काढण्यात आला। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला। मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। या प्रसंगी सभेची सुरुवात संविधानाच्या वाचनाने झाली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारचे मनुवादी मनसुबे उद्ध्वस्त करून संविधानिक आरक्षण वाचवण्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात अनुसूचित जाती प्रवर्गातील कोणतेही वर्गीकरण करू नये, संसदेत कायद्याद्वारे वर्गीकरण होऊ नये यासाठी कायदे करावेत, सर्व अनुसूचित जातीनिहाय जनगणना करून पुढील धोरण निश्चित करावे, बदल समितीचा अहवाल तत्काळ रद्द करून या समितीतील 58 जातींचा समावेश करून पुढील कार्यवाही करावी आदी मागण्या करण्यात आल्या। या जन आक्रोश मोर्चास बुरुड समाज, चर्मक समाजाने पाठिंब्याचं पत्र आयोजकांना दिला। यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याआधी टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।